नमस्कार, NDM महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत. मी धैर्यशील ढगे. पाहुयात बातमी. माजलगाव तालुक्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पात्रोड येथे आयडियल सेंटर कॉम्प्युटर लॅबचे उद्घाटन सरपंच लतीभाई मोमीन व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष जुबेर भैया मोमीन यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी भागवत भुजबळ, मुख्याध्यापक बनकर सर व सर्व शिक्षक, शिक्षण समितीचे सर्व सदस्य व गावकरी उपस्थित होते. समग्र शिक्षा अभियान तसेच राज्य शासनाच्या डिजिटल शिक्षण उपक्रमांतर्गत तालुक्यातील पात्र शाळांना संगणक देण्यात आले आहेत. या संगणकाच्या माध्यमातून शाळांना डेस्कटॉप, संगणक, कीबोर्ड, माऊस, UPS तसेच शैक्षणिक सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आले आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी शिक्षणातील दरी कमी होण्यास मदत होत असून पालक व विद्यार्थ्यांकडून या योजनेचे स्वागत केले जात आहे. पाहुयात. नमस्कार, NDM महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आहे बीड जिल्ह्यातील पातुडी या ठिकाणी. आपण पाहता माझ्यासमोर या ठिकाणी डेस्क बोर्ड दिसतोय. नुकतंच या ठिकाणी कम्प्युटर लॅबचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आपण या लॅबच्या संदर्भामध्ये सरांशी आपण थोडीशी माहिती घेणार. सर, आज या ठिकाणी उद्घाटन झालं, काय सांगणार या बाबतीत? महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत प्रत्येक ग्रामीण भागातील विद्यार्थी हा तंत्रज्ञानापासून लांब राहू नये म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या शासनामार्फत अत्याधुनिक कम्प्युटरद्वारे शिक्षण हे देण्यासाठी माजलगाव तालुक्यातील पात्रोड या गावी हा आयडियल सेंटरमार्फत हे कम्प्युटर लॅब, अत्याधुनिक कम्प्युटर लॅब ही या ठिकाणी देण्यात आलेली आहे. याचा मला खूप सध्या आनंद होत आहे, कारण की ही आयडियल सेंटरसारखी लॅब IIT सारख्या विद्यार्थ्यांना जे सर्व सुखसुविधा असतात त्यासारख्या सुखसुविधा पातूरसारख्या ग्रामीण भागामध्ये शासनाने उपलब्ध करून दिल्या. याबद्दल मी शासनाचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा तंत्रज्ञानाशी नाळ जोडण्यामध्ये शासनाची मदत केलेली आहे. थँक्यू. विज्ञान याच्याकडे आपण जातो आज, आणि खरं तर आम्ही ह्या शाळेचे विद्यार्थी होतो. आमच्या काळात या ठिकाणी काहीच नव्हतं, पण तुम्ही आल्यापासून किंवा तुमचा पायगुण शिक्षण समिती असेल, आमचे गावचे सरपंच असतील, आमचे ग्रामविकास अधिकारी असतील, तर या ठिकाणी आताच कॉम्प्युटर लॅबचं उद्घाटन झाले. हे करत असताना या ठिकाणी आपला शिक्षक हा ट्रेंड असला पाहिजे, जेणेकरून ते विद्यार्थ्याला शिकू शकेल. काय व्यवस्था आपण करणार या बाबतीत? तर सर, आपण ह्या लॅबविषयी जे शिक्षकांना जी माहिती आहे तंत्रज्ञानाविषयी, तर शिक्षकांची आपण या ठिकाणी अपॉइंटमेंट करणार आहे. आणि अशा शिक्षकांना जे परिपूर्ण आहेत अशाच शिक्षकांना आपण या ठिकाणी ट्रेनिंग मुलांसाठी देणार आहोत. आणि मुलंसुद्धा या बाबतीत तंत्रज्ञानामध्ये आपल्या पातळीमध्ये 2 माध्यमामध्ये शाळा आहे, एक उर्दू माध्यम आहे आणि मराठी माध्यम आहे. तर आम्ही एक हप्ता उर्दू माध्यमासाठी आणि दुसरा हप्ता मराठी माध्यमासाठी असं नियोजन आम्ही मुलांसाठी करणार आहोत. ठीक आहे. या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी आहेत भागवत भुजबळ सर. काय सांगेल सर, या ठिकाणी नुकतंच आता कॉम्प्युटर लॅबचं उद्घाटन झालं. सर्वप्रथम या ठिकाणी शासनाचं अभिनंदन करतो की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जे संगणक क्षेत्रामध्ये जे मुलं मागं होती आणि ते जर असे लॅब जिल्हा परिषदच्या शाळेला दिलं, तर जे खाजगी शाळा आहेत ज्या इंग्लिश माध्यमामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं टेक्निक नाही, आणि जिल्हा परिषद शाळेला अशा पद्धतीचं टेक्निक आलं आणि संपूर्ण गावकऱ्यांनी याकडे जर लक्ष दिलं तर जवळपास जास्तीत जास्त मुलांचा ओढा हा जिल्हा परिषद शाळेमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी होईल. तर मी या ठिकाणी माझे सरपंच आहेत, माझे ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि सगळे गावकरी मंडळी मिळून आपली शाळा तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात नंबर 1 ला येण्यासाठी जे काही सर्वतोपरी प्रयत्न लोकसहभागातून या ठिकाणी करता येतील. यामध्ये मुख्याध्यापक PB सर हे माझ्या गावचे आहेत, त्यांची ही मायभूमी आहे आणि या मायभूमीत काय कर्तृत्व
दाखवत आहेत हे आपल्याला या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या काळामध्ये लोकसहभागामध्ये घरोघर फिरून हा जर एवढा वर्ग दाखवला तर नक्कीच पालक सुद्धा या ठिकाणी मला सुद्धा शाळेत शिकावं जावं वाटल अशी इच्छा या ठिकाणी पालकांच्या मनामध्ये होईल. नक्कीच आपली शाळा संगणीकृत होऊ शकते. या ठिकाणी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष आहेत जुबेर भाई, यांच्याकडून वेळोवेळी या शाळेसाठी मदत मिळते आणि जास्तीत जास्त देतात पण ते बोलत नाहीत. जास्तीत जास्त त्यांच्याकडून कसा फायदा करून घेता येईल सर, तर ते करण्याचा प्रयत्न आपण करावा. या ठिकाणी आमचे सर आहेत, काय सांगाल सर? हिंदी में देखो। हां चालेल सर. मैं सबसे पहले महाराष्ट्र हुकूमत का शुक्रिया अदा करता हूं कि हमारे पातुड़ जैसे ग्रामीण एरिया के बच्चों को कंप्यूटर से जोड़ने, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी से जोड़ने की एक बहुत अच्छी कोशिश और बहुत अच्छी पहल हुकूमत महाराष्ट्र ने की और हम उम्मीद करते हैं कि हमारे स्कूल के बच्चे इसका भरपूर इस्तेमाल करेंगे और अपनी सलाहियतों को परवान चढ़ाएंगे और इस स्कूल का, इस गांव का नाम रोशन करेंगे. ओके, थँक्यू सर. काय सांगाल सर आज या दिवशी? हे खरं तर आपण याच गावचे रहिवासी आणि याच गावचे शिक्षक आहेत. तुमच्या गावच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी भरपूर फायदा होईल, त्याबाबत काय सांगणार? सर्वप्रथम मी महाराष्ट्र शासनाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांनी ग्रामीण भागामध्ये अशा अत्याधुनिक लॅब देऊन या ठिकाणच्या मुलांना एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रोत्साहित करण्याचं काम या शासनामार्फत होत आहे. मी आमच्या पूर्ण गावाच्या वतीनं या शासनाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या मुलांना ही अशी खूप मोठी संधी या ठिकाणी शिकण्यासाठी मिळाली आहे. आताच आपण बघितलं, प्रत्येकाची आपण या ठिकाणी मुलाखत घेतलेली आहे. ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांचा या लॅबमुळे भरपूर असा फायदा आहे. लतीभाई, या ठिकाणी आताच कॉम्प्युटर लॅबचं उद्घाटन झालं आहे आणि त्यामुळे या कॉम्प्युटर लॅबचा जो फायदा आहे तो तुमच्या गावातील विद्यार्थ्यांना भरपूर प्रमाणात होणार आहे. काय सांगणार आजच्या बाबतीत? आज जो स्कूल में कार्यक्रम ले वाला है, ये कार्यक्रम देख के, ये कंप्यूटर का रूम देख के, यहाँ की शान और शौकत देख के आज दिल को इतनी खुशी हुई. ऐसा मालूम हुआ कि मेरे पातुड़ के लोग सही रास्ते पे आज चल रहे हैं. और बोलने का मतलब ये है, ये जो 24 कंप्यूटर है ना अपने पास, 24 कंप्यूटर जो स्कूल ने लाए क्या, और हमारे अध्यक्ष ने, हमारे इसके शालेय शिक्षण समिति के मेंबरों ने और हमारे हेडमास्टर ने इसके लिए जो कोशिश की, उसके लिए मैं इनका बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ. और मैं यही कोशिश करता हूँ कि कभी भी कुछ भी अपने को गांव के अंदर करने का तो एक मशवरा करते जाओ क्या, और भी अपने को बहुत सी चीज़ें करने की है क्या, जो भी करने का है अपन अपने मशवरे से करेंगे और अपने गांव को आगे कैसा बढ़ाने का, अपने ये मासूम बच्चों को. अब अपन तो सब यहाँ पढ़े वाले ही क्या, अपने पीरियड में क्या था